कॅल्शियम घेतो, हाडं दुखतात माझे आजकाल, सो कॅल्शियम चालू केलंय, व्हिटॅमिन डी माझं मी चालू केलं मेडिकलमधून, तसं करू नका. सो व्यवस्थित सल्ल्याने किती प्रमाणात घ्यायचं आहे, 500 पॉवरमध्ये कॅल्शियम हवंय, 600 हवंय, 1000 हवंय, 1200 हवंय, ते डॉक्टरांना ठरवू द्या. तुम्ही उठसूट पटकन जाऊन कॅल्शियम घेतो, हाडं दुखायची बंद होतील, पण मग दुसरा काही त्रास चालू झाला तर? आजकाल कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम सायट्रेट आहे, कॅल्शियम सायट्रेट मेलिएट आहे, होमिओपॅथिक कॅल्शियम पण आहेत, बरेच कॅल्शियमचे प्रकार आहेत, आयुर्वेदिकमध्ये पण कॅल्शियमचे चूर्ण वगैरे आहेत. सो ते व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांना तुमच्या शरीराला काय सूट आहे ते पाहू द्या. माझ्या मित्राने घेतलं, मैत्रिणीने घेतलं म्हणून मी ते कॅल्शियम घेतो असं करू नका. युरिक ॲसिडची गोळी कुठली घ्यायची आहे सर्रास तुम्ही डॉक्टरला न विचारता घेऊ नका. त्याचे तुमच्या अदर काही इश्यूज आहेत, लिव्हर आहे, किडनीज आहेत, त्याच्या हार्ट आहे, त्याच्यावर काही दुष्परिणाम होणार नाहीत ना, ते पण बघितले पाहिजे तुम्हाला. सो मुतखड्याला घाबरण्याची गरज नाही आहे. मुतखडा बरा होऊ शकतो, बिना ऑपरेशन सुद्धा बरा होऊ शकतो. आता तुम्हाला कळलं, मागे सांगितलं होतं तसं किडनीच्या फनेलमध्ये त्या पार्टमध्ये स्टोन फिरत असताना जर कळलं तर तिथून औषधं घेतलं तुम्ही जाईल स्टोन निघून. तुम्हाला वेळेतच कळलं की स्टोन खाली सरकायला लागलाय, साईज त्याची किती MM आहे त्यावर पण डिपेंड आहे, कधी पडेल, किती वेळ लागेल त्यावरही डिपेंड आहे. मग तुम्ही पथ्यपाणी तर करालच, प्लस औषधोपचार कराल तर आरामात स्टोन पडून जाणार आहे. परत पुढे स्टोन होऊ नये म्हणून थोडेसे पथ्य आणि काही औषधं असतात मेंटेनन्सवाली, ती घेतली तरी स्टोन व्हायचं प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे मुतखडा हा आजार बरा होणार आहे. ऑपरेशन शक्यतो मी टाळायला सांगते जोपर्यंत इमर्जन्सी येत नाही तोपर्यंत. कारण एक ऑपरेशन केलं म्हणजे कायमचे मुतखडे बरे झाले किंवा निघून गेले असं नाही. एक काढलात, काही दिवसांनी तुमच्या बॉडीला जर सवय असेल ते क्षार जमा करायची, किडनी फंक्शन थोडं स्लो होत असेल, तुमची हॅबिट्स, रोजची लाईफस्टाईल, तुमचं रोजचं राहणीमान जर चांगलं नसेल, परत स्टोन होणार आहेत. मग तुम्ही काही असेही दर 3 महिन्याला स्टोन तयार होतो, मग दर 3 महिन्याला ऑपरेशन करणार का? काही असेही 10 वर्षांनी कधीतरी स्टोन तयार होतं. पण आपल्या शरीराला आपण व्यवस्थित काळजी घेतली तर पुढे होणारं मुतखड्याचं प्रमाण कमी करता येईल आणि जे आता आहेत त्यांना बिना ऑपरेशनचे आपल्याला टाळता येतील. सो ऑपरेशनच्या त्रासातून वाचू. ऑपरेशन आजकाल लेझरी ऑपरेशन केले जातात आणि ओपन करून पण ऑपरेट केले जातात. पण शेवटी ऑपरेशन म्हटल्यावर हॉस्पिटलाइज आणि तो त्रास तर आहेच ना, शारीरिक, मानसिक, आर्थिक तिन्ही त्रास होऊन जातात. त्यामुळे तो टाळण्यासाठी आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे. सो आता तुम्हाला मुतखडा झाल्यावर काय करायचंय, होऊ नये म्हणून काय करायचंय, किंवा मग पुढे आपल्या रोजच्या राहण्यामध्ये काय काय बदल करायचे आहेत ते तुम्हाला कळलंच असेल. सो घाबरून जाऊ नका. मुतखड्यावर उपचार होऊ शकतो, औषधं त्याच्यासाठी आहेत वेळीच केलीत तर, आणि इमर्जन्सी आली तर ऑपरेट झाल्यावर सुद्धा पुढे नंतर तो कसा टाळता येईल, ऑपरेशन कसं टाळता येईल ह्याच्यावर पण उपचार आहेत.